दैवी पातळीवर उचललं जाणं हा आजचा आपला विषय आहे आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे पवित्र आत्मा तुम्हामध्ये. आता चमत्काराचा काळ संपलेला आहे असे काही जण सांगतात, शिकवतात. परंतु शास्त्र सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. तो बदलत नाही, त्याचं वचन बदलत नाही, त्याचं सामर्थ्य बदलत नाही. जो पवित्र आत्मा पावलाला मिळालेला होता, शिष्यांना मिळाला, ज्या पवित्र आत्म्याच्याद्वारे त्यांनी अद्भुत चमत्कार केले, तोच पवित्र आत्मा त्याने तुम्हाला मला दिलेला आहे. आणि आज आपण पाहू आजच्या बायबल स्टडीमध्ये की कशा रीतीने देवाने आपल्याला दिलेले प्रयोजन त्याच्या पूर्णतेत आपण कसं चालवून दैवी पातळीवर जाऊ शकतो. सध्या आपण जी संदेश मालिका ऐकत आहोत तिचं नाव आहे पवित्र आत्मा तुम्हामध्ये. परंतु ह्या वचनामध्ये जाण्यापूर्वी मी तुमचे आभार मानतो, जे तुम्ही कॉमेंट्स करतात आणि आम्हाला उत्तेजन देतात, जे तुम्ही या सेवेसाठी प्रार्थना करत आहात, त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. आता मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताने जे वचन दिलं होतं की मी जाईन पण दुसरा एक जण माझ्यासारखा येईल. मी थोडे दिवस तुमच्याबरोबर होतो पण तो जो येईल तो कायमचा तुमच्याबरोबर राहील. आणि ह्या वचनाची पूर्तता पेंटिकॉस्टच्या दिवशी झाली. एक जण गेला, दुसरा जण आला. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात पोहोचला आणि देवाचा पवित्र आत्मा त्याने पृथ्वीवर पाठवला. आणि अशा रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं वचन हे पूर्ण झालं. आता पवित्र आत्म्याविषयी प्रभू येशूने आणि शास्त्रात वापरलेला जो शब्द आहे पॅराक्लीट, त्याचा ग्रीकमध्ये असा अर्थ आहे की आपण जे काही करत आहोत ते आपल्याला मदत करणारा, आपली बाजू मांडणारा, आपल्याला शक्ती आणि ज्ञान व बुद्धी देणारा. आणि हे सर्व पवित्र आत्म्याविषयी आहे. तर पवित्र आत्मा प्रभू येशूच्या शिष्यांना हे सर्व काही झालं. आणि जसं प्रभू येशूने सांगितलं होतं की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, तर मी पुन्हा तुमच्याकडे येईन. पवित्र आत्म्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा त्यांच्याकडे आला. तो जगात असताना एका वेळेस एकाच ठिकाणी असू शकत होता, एकाच गावात राहू शकत होता. परंतु पवित्र आत्म्याच्याद्वारे आज तो एकाच वेळेस जगभर अनेक देशात, अनेक शहरात, अनेक ठिकाणी, अनेक विश्वासांच्या बरोबर राहू शकतो. आज मी इथे नाशिकमधून तुमच्याशी बोलत आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी, ज्या शहरात किंवा देशात असाल, देवाची उपस्थिती पवित्र आत्म्याने तुमच्याबरोबर आहे. आणि म्हणून देवाच्या आत्म्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव आपल्याला आपण कुठेही असलो तरी एकाच वेळेस घेऊ शकतो. पण तो जर शरीराने, तो जोपर्यंत ह्या जगात शरीराने होता त्यावेळेस तो एका वेळेस एकाच गावात, एकाच ठिकाणी असू शकत होता. म्हणजे बघा, पवित्र आत्म्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचा विस्तार झालेला आहे. आणि मग मी हे देखील तुम्हाला मागच्या बायबल स्टडीज सांगितलं की देवाचा पवित्र आत्मा कशा प्रकारे आपल्याला सहाय्य करतो. आणि मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की देवाच्या वचनाचं प्रगटीकरण तो आपल्याला कसं देतो, म्हणजे वचनाचा अर्थ आपल्याला कसा कळवतो किंवा प्रगट करतो. जे आपण वाचलेलं असतं पण ज्याचा अर्थ माहीत नसतो, तो आपल्याला प्रगट करतो किंवा शिकवतो. म्हणजे देवाचं वचन, देवाचा शब्द, जे लिहिलेलं वचन पवित्र शास्त्र, आणि देवाचा शब्द जो व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे पवित्र शास्त्र आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं प्रगटीकरण देवाच्या पवित्र आत्म्याने आपल्याला मिळतं. आणि तसंच आपण देवाच्या दैवी ज्ञानात आणि प्रगटीकरणात वाढत जात असतो. आज मी तुम्हाला आणखी एक परिणाम पवित्र आत्मा आपल्याला मिळाल्यामुळे काय होतो ते सांगणार आहे. आणि तो म्हणजे देवाचा पवित्र आत्म्याने आपण एका दैवी पातळीवर जातो, सुपर नॅचरल लेवल. आणि किती जणांना आज वरच्या लेवलला दैवी पातळीवर जायचं आहे.
देवाच्या आत्म्याच्या द्वारे ते होऊ शकतं आणि ते होतं. ते कसं हे आपण पाहू. इब्री लोकासपत्राचा 6वा अध्याय आणि 4 आणि 5 ह्या वचनामध्ये नव्या कराराचे विश्वासार्ह्यांचं जीवन कसं असलं पाहिजे याविषयी सांगितलेलं आहे. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले व ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली. इब्री 6, 4 आणि 5. आता ह्या 2 वचनामध्ये नव्या कराराच्या विश्वासार्ह्यांबद्दल म्हणजे तुमच्या आणि माझ्याबद्दल 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिलं की ते प्रकाशित झालेले आहेत, त्यांना प्रकाश मिळालेला आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतलेली आहे, चव घेतलेली आहे, अनुभव घेतलेला आहे. म्हणजे स्वर्गीय दान म्हणजे सार्वकालिक जीवन जे ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला मिळतं त्या जीवनाची. तिसरी गोष्ट, ते पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक किंवा त्याचा ज्ञान, त्याचं सामर्थ्य, त्याचं सर्व मिळालेलं आहे, त्याचे वाटेकरी आपण झालो. चौथी गोष्ट, त्यांनी देवाच्या सुवचनाची व 5वी गोष्ट येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली. म्हणजे वचन किती अद्भुत आहे, कशा रीतीने देव त्याच्या वचनाने आपल्याशी बोलतो. ते वचन ज्या वचनात लिहिलेलं ते कसं आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायला येतं आणि येणाऱ्या युगाचं सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य किती अद्भुत आहे याचा अनुभव येतो. अशा 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता सर्व विश्वासारे, ख्रिस्ती विश्वासारे हा विश्वास ठेवतात की एक दिवशी ज्यावेळेस आपण अनंत काळात जाऊ, येणाऱ्या युगामध्ये सर्व काही वेगळं असेल. आपल्याला नवीन गौरवी शरीर मिळालेलं असल्यामुळे आपण मर्यादित असणार नाही, आपली बुद्धी ज्ञान मर्यादित असं राहणार नाही. परंतु बरेच विश्वासधाऱ्यांना हे खरं वाटत नाही की हे जे भावी काळात घडणार आहे, आपल्याला ज्याचा अनुभव येणार आहे, त्याचा अनुभव आपल्याला, त्याची झलक किंवा त्याचा थोडासा अनुभव आपल्याला ह्या काळात येऊ शकतो, असं बरेच जणांना वाटत नाही. की येणाऱ्या युगाचं सामर्थ्याचा अनुभव आपण घेऊ शकतो ह्या युगामध्ये. तर पवित्र शास्त्र हे शिकवतं की आपण कसं होऊ, काय होऊ आणि कशा रीतीने परमेश्वर अद्भुतरीत्या आपल्याद्वारे कार्य करेल याचा अनुभव आपण ह्या काळात, ह्या आयुष्यात घेऊ शकतो. आता पावलाने ह्याबाबत लिहिताना, इफिसकरांना लिहिताना काय म्हटलं जरा ऐकूया. इफिसकरास पत्राचा 1 अध्याय आणि वचनं 13 आणि 14 या ठिकाणी पाऊल इफिसकरांना असं लिहितो. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून, म्हणजे सुवार्ता आहे ही देवाच्या वचनात आहे, देवाच्या वचनाविषयी आहे. म्हणून तो म्हणतो की तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर तिच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. म्हणजे तुम्ही सुवार्ता ऐकली, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि देवाने तुम्हाला पवित्र आत्म्याने शिक्कामोर्तब केलं. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वचनाचा विसार असा आहे. विसार हा शब्द जरा अंडरलाईन करा. विसार म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं घर किंवा एखादी वस्तू, प्रॉपर्टी घेतो त्यावेळेस दिलेली ॲडव्हान्स पेमेंट, त्यावेळेस दिलेली रक्कम, आगाऊ रक्कम, तिला विसार असं म्हणतात, म्हणजे ॲडव्हान्स पेमेंट. आता ह्या ठिकाणी जो शब्द वापरला विसार किंवा डिपॉझिट, पवित्र आत्म्याविषयी तो वापरलेला आहे की देवाचा पवित्र आत्मा जसं काय आपल्याला ॲडव्हान्स पेमेंट आहे, डिपॉझिट आहे आणि थोडीशी रक्कम जी ॲडव्हान्स भरली जाते याचा अर्थ बाकीची रक्कम भरली जाणार आहे, मिळणार आहे. तसं पवित्र आत्मा आपल्याला मिळाला
म्हणजे बाकीच्या गोष्टीही ज्या आपल्यासाठी राखून ठेवलेल्या त्या आपल्याला मिळणार आहेत याची ती गॅरंटी आहे. मिळतील का हा विषय नाही आहे. पवित्र आत्मा ती गॅरंटी आहे, ॲश्युरन्स, खात्री आहे की जर ॲडव्हान्स पेमेंट म्हणून देवाने पवित्र आत्मा दिला तर बाकीचे उरलेले आशीर्वाद तो आपल्याला एक दिवशी देणारच. तर हे देवाच्या लोकांसाठी, नव्या काळातल्या मंडळीसाठी आहे की आपल्याला जे काही मिळालेलं आहे ते फक्त ॲडव्हान्स आहे, थोडंसं आहे, बाकीचं अजून बरंचसं मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर देवाचा पवित्र आत्मा आपल्याला जे काही डाऊन पेमेंट आहे ह्या आयुष्यात पुढच्या आयुष्यात जे मिळणार आहे त्याचा ह्या आयुष्यात मिळालेला डाऊन पेमेंट किंवा ॲडव्हान्स. आणि हा डाऊन पेमेंट किंवा ही रक्कम हे जे मिळालेलं हे फक्त आध्यात्मिक जीवनासाठीच नाही तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी लागू आहे, प्रत्येक बाबतीत लागू आहे. आता नव्या कराराचा जर आपण काळजीपूर्वक अभ्यास केला मोकळ्या मनाने तर आपल्याला हे मान्य करावं लागेल की पहिल्या शतकातल्या जे शिष्य झाले, प्रेषितांचे कृत्य सांगितलेलं आहे, पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती विश्वासांच्या त्यांचं जीवन हे अद्भुत किंवा दैवी पातळीवरचं जीवन होतं, सुपर नॅचरल लाईफ होतं. त्यांचे अनुभव, त्यांचं जीवन, त्यांच्या जीवनात देवाचे दैवी अनुभव किंवा चमत्कार हे अधूनमधून घडत नव्हते तर त्यांच्या ख्रिस्ती जीवनाचा ते एक भाग होते. त्यांची प्रार्थना अद्भुत होती, दैवी सामर्थ्याने भरलेली होती. त्यांचे उपदेश, त्यांचं शिक्षण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, ज्ञानाने भरलेलं होतं. अद्भुतरित्या त्यांना पवित्र आत्मा चालवत असे, मार्गदर्शन करत होता आणि अद्भुत सामर्थ्य त्यांच्याद्वारे प्रकट होत होतं आणि लोक देवाच्या राज्यात वळत होते. आता प्रेषितांच्या कृत्यातून जर आपण चमत्कार काढून टाकले, चमत्कारिक भाग जो काढून टाकला तर काय राहील? मुख्य जे आहे तेच राहणार नाही. तर प्रेषितांचे कृत्याच्या दुसऱ्या अध्यायात ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावर आला, त्यांना मिळाला, त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रत्येक अध्यायामध्ये अद्भुत कार्य झालेलं आहे. दैवी सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य प्रगट होताना आपण पाहतो. त्यांचं दैनंदिन जीवन हे सुपरनॅचरल किंवा दैवी लेवलला होतं. प्रॉब्लेम होते, विरोध होता, परंतु तरी अद्भुत रीतीने देवाचा आत्मा प्रेषितांना आणि मंडळीच्या लोकांना चालवत असे. आता पाऊलाच्या सेवेविषयी असं लिहिलेलं आहे प्रेषितांची कृत्य 19 आणि 11 की जे आपल्याला विचार करायला लावणार आहे. देवाने पाऊलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडवले. असाधारण चमत्कार असतात नाही का, पण असाधारण चमत्कार म्हणजे काय? असाधारण हा शब्द जरा अंडरलाईन करा. प्रेषितांची कृत्य 19:11. पहिल्या मंडळीमध्ये, पहिल्या शतकातल्या चमत्कार हा दैनंदिन जीवनाचा एक भाग होता. कधी घडत नव्हते. ते दर प्रत्येक चर्च सर्व्हिसमध्ये, त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये दैवी अनुभव त्यांना येत होते आणि म्हणून त्याविषयी कोणाला विश्वासाला आश्चर्य वाटत नव्हतं. परंतु पावलाच्या सेवेबद्दल सांगितलं आहे की त्याच्या हातून असाधारण चमत्कारही घडले. म्हणजे चमत्कार तर घडलेच, पण असाधारण चमत्कार घडले जे नॉर्मल नाहीत ते. आता जरा विचार करा, यास किती चर्चेसमध्ये, किती मंडळांमध्ये चमत्कार घडतात. असाधारणचं सोडाच, पण चमत्कार, मिरॅकल्स. तर दैवी अनुभव किंवा चिन्ह, चमत्कार हा त्यांच्या जीवनातून देवाचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रकट करत होता. देवाचा पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करून चालवत होता. प्रेषितांची कृत्याच्या 16व्या अध्यायात पाऊल आणि त्याच्या सोबत्यांना त्यांचा दुसरा मिशनरी प्रवास ज्यावेळेस त्यांनी सुरू केला
त्यावेळेस कसं पवित्र आत्म्याने त्यांना चालवलं बघा. प्रेषितांची कृत्ये 16 आणि वचन 6 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलती या प्रांतामधून गेले. प्रेषितांची कृत्ये 16 आणि 6 इथं असं सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याने त्यांना प्रतिबंध केला की आशिया प्रांतात तूर्त जाऊ नका. आणि मग पुढं असं लिहिलं आहे, आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनिया जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने म्हणजे पवित्र आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. म्हणजे बघा, पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शनही करीत होता आणि चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळेस जाऊ नये म्हणून त्यांना अडवित होता, त्यांना प्रतिबंधही करत होता. आणि मग त्याच्या पुढे असं आपण वाचतो, मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोआसास खाली गेले. आता हे सर्व गावांचे नाव आहे. तेथे रात्री पाऊलाला असा दृष्टांत झाला की मासोदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपल्याला विनंती करत आहे की इकडे मासोदोनियात येऊन आम्हाला सहाय्य करा. त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगण्यास देवाने आम्हाला बोलावलेले आहे असे अनुमान करून आम्ही मासोदोनियात जाण्यास लगेच विचार केला. प्रेषितांची कृत्ये 16 वचन 8 ते 10. आता हा एक अद्भुत अनुभव आहे, ही एक अद्भुत घटना आहे की अद्भुत रीतीने देवाचा पवित्र आत्मा कसं चालवतो आणि कसं रोखतो, कसं मार्गदर्शन करतो. आणि हे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालत असत. त्यांनी मनाने ठरवलं होतं की आपण आशिया मायनर म्हणजे आजचं जे तुर्कस्तान जो देश आहे तिथे जावं, पण पवित्र आत्म्याने त्यांना अडवलं आणि मग ते दुसऱ्या भागात गेले. बिथुनिया आणि इतर ठिकाण, म्हणजे हे जे ठिकाणं ज्या ठिकाणी ते गेले ते युरोप खंडामध्ये आहेत. आणि मंडळीचा इतिहास, चर्चच्या इतिहासात जर आपण पाहिलं तर युरोप खंडाने सुवार्ता कार्यामध्ये फार मोठा वाटा उचललेला आहे. युरोप खंडातून सुवार्तेचं कार्य मोठ्या प्रमाणावर इतर देशामध्ये पसरलेलं आहे. हे इतिहासावरून आपल्याला समजतं. पहिली गोष्ट ही की डार्क एजेस किंवा अंधकाराचा जो काळ होता इतिहासामध्ये, अशा काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे सुवार्तेचं जतन युरोप खंडात झालं. जेव्हा कोणत्याही देशात सुवार्ता कार्य चालेल नव्हतं, तर युरोपमध्ये देवाचं वचन, देवाची सुवार्ता कार्यरत होती. आणि दुसरी गोष्ट, युरोप खंडातून इतर देशांमध्ये, राष्ट्रांमध्ये ख्रिस्ताची सुवार्ता पांगली गेली. हा इतिहास आहे. म्हणजे बघा, देवाच्या पवित्र आत्म्याने त्यांना त्या काळी त्या ठिकाणी त्यांना जिथं जायचं होतं आशियामध्ये तिथं जाण्यापासून रोखलं आणि त्यांना युरोपला पाठवलं. पण त्यांना हे माहीत नव्हतं, पावलाला आणि त्याच्या सोबत्यांना, की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या अनेक शतकांमध्ये युरोप खंडाच्या द्वारे जिकडे देवाचा आत्मा त्यांना नेत आहे तिथून येशू ख्रिस्ताची सुवार्ता जगभर जाईल. त्यांना त्यावेळेस माहीत नव्हतं, पण देवाच्या आत्म्याने त्यांना तिकडे जाऊन पासून रोखलं आणि युरोप खंडात नेला. किती अद्भुत आहे नाही का? त्यांनी विचार केला नसेल की आपण ज्या ठिकाणी सुवार्ता कार्याला जात आहोत तिथून जगभर येणाऱ्या काही वर्षात प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जाईल. पण त्यांनी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पाळलं, देवाचं आज्ञापालन. त्यांनी मनाने प्लॅनिंग केले नाही. ते पवित्र आत्म्यावर कुठं जावं, केव्हा जावं याविषयी पवित्र आत्म्यावर ते अवलंबून होते. किती हा फरक त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आहे. आपण इन्व्हिटेशन, आमंत्रण आले की त्याच्यावरून ठरवतो, आपण सोयीने ठरवतो. परंतु ते प्रार्थना करून पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन करून घेऊन ठरवत होते की कुठं जायचं, केव्हा जायचं आणि केव्हा नाही, आणि जायचं की नाही.
देवाच्या आत्म्याने जर थांबवलं, रोखलं, तर ते थांबत असत. देवाचा आत्मा जर दुसरीकडे कुठं नेत आहे तर तिकडे ते जात होते. आणि अशा रीतीने पवित्र आत्म्याने त्यांना चालवलं आणि अद्भुत रीतीने त्यांच्याद्वारे कार्य झालं आणि देवाने त्यांचा उपयोग केला. म्हणजे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने त्यांनी देवाची योजना आणि देवाची इच्छा पूर्ण केली. आणि तुम्ही आणि मी देखील ह्या काळात पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने जर चाललं, आपल्या बुद्धीवर अवलंबून न राहता प्रत्येक गोष्टीत कुठे जावं, कधी जावं, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेऊन प्रार्थनापूर्वक जर गेलो तर आपल्यालाही अद्भुत रीतीने देवाचा आत्मा चालविल आणि आपण देवाचे उद्देश आणि देवाची योजना पूर्ण करू. आता त्यांनी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पाळलं आणि याचा परिणाम येणाऱ्या दिवसात संपूर्ण अशा खंडावर, त्या भागावर झाला आणि देवाच्या वचनाचा प्रसार झाला. तर हे एक अनुभव आहे, हे एक उदाहरण आहे शास्त्रातलं, नव्या करातलं, की पहिल्या शतकातले प्रेषित, सेवक आणि मंडळी हे पवित्र आत्म्यावर अवलंबून होते. देवाचा पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करीत होता आणि चालवत होता आणि तशा प्रकारे ते सेवा करत होते. तर आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या आठवड्यामध्ये ही सिरीज सुरू राहील, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये. आणि पुढच्या आठवड्यात आपण आणखी एक पवित्र आत्म्याचं कार्य जे आपल्या जीवनात होत असतं त्याविषयी बोलू. आणि ते म्हणजे पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थना करायला कसं सहाय्य करतो. जेव्हा आपण कमी पडतो, पवित्र आत्मा प्रार्थनेतून कसं चालवतो, हे आपण पुढच्या आठवड्यात पाहूया. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.